मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पूर्णांक संख्येचा घन कसा करायचा. पूर्णांक संख्येचे टाईप आपण सर्व पाहिलेले होते आणि त्याच्यानंतर आपण दशांश चिन्हाच्या अगोदर शून्य आलं असेल तर त्या संख्येचा घन कसा करायचा हे पण बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दशांश चिन्हाच्या पूर्वी जर पूर्णांक संख्या आली असेल तर त्या संख्येचा घन कसा करायचा आहे. बघूयात या ठिकाणी उदाहरण 1.02 याचा घन काढा. डायरेक्ट काय केलं आपण, दशांश चिन्ह काढून टाकलं, राहिलेली संख्या मांडली आणि त्याचा घन केला. मग या ठिकाणी दशांश चिन्ह काढल्यानंतर कोणती संख्या शिल्लक राहिली, 12चा घन या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. मग 12चा घन काढा. घन काढण्याच्या पद्धतीमध्ये आपण बघितलं होतं, जेव्हा संख्येच्या सुरुवातीला 1 येतो त्यावेळेस त्या संख्येचा घन कसा काढतात हे पण आपण पाहिलं होतं. त्याच पद्धतीनं आपण हे गणित करणार आहोत. पाहूयात या ठिकाणी. मग काय केलं होतं आपण, 4 कप्पे केले होते. हा एक कप्पा, हा दुसरा कप्पा, हा तिसरा कप्पा आणि हा चौथा कप्पा. काय केलं, ज्यावेळेस सुरुवातीला 1 येतो त्यावेळेस आपण डायरेक्ट ते दोन्ही अंक सरळ लिहून टाकले होते. इथं 1 लिहिला, इथं 2 लिहिला, बाकी काही करायचं नाही. त्यानंतर तिसऱ्या कप्प्यामध्ये आपण केलं होतं दुसऱ्या अंकाचा वर्ग. दुसरा अंक कोणता इथे 2, 2चा वर्ग किती दिला होता 4 आणि तिसऱ्या अंकाचं त्याच अंकाचं या ठिकाणी घन केला होता, म्हणजे 2चा घन किती आला 8. पहिला आणि शेवटच्या कप्प्यामध्ये 0 लिहिलं होतं. नंतर मधल्या 2 कप्प्यामधल्या ज्या संख्या होत्या त्याची दुप्पट केली होती, 2 गुणलं होतं, बेदोरी 4 बेचो 8 आणि नंतर ॲडिशन केली होती, बेरीज केली होती. 8 शीला 8, त्यानंतर 8 12 झाला 1, 1 4 5 2 झाले 7 आणि 1 शीला 1, 1728. किती घन आला आपला 1728. आता काय करायचंय, आपली प्रक्रिया इथंच थांबलेली नाही, अजून पुढे या ठिकाणी प्रक्रिया आहे. दशांश चिन्हानंतर किती घर आहेत ते मोजा. एकच घर असल्यामुळे त्याची तिप्पट करा, 1ची तिप्पट 3 येते, म्हणजे दशांश चिन्हच्या नंतर घर किती यायला पाहिजे 3, म्हणजे मग 3 घर सोडून दशांश मध्ये आहे 1 2 3. या ठिकाणी 1 दशांश चिन्ह 728 हा 1.2 याचा काय घन आलेला आहे. पाहूयात दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण आहे 2.5चा घन. 2.5चा घन. आता इथे पहा, या ठिकाणी सुरुवातीला 1 आलाय का, नाही. किती आलेला आहे 2 आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपला जो घन करण्याचा टाईप आपण पाठीमागे बघितला होता, मला वाटतं या ठिकाणी चौथ्या टाईपमध्ये या ठिकाणी आपण हे गणित बघितलं होतं की जिथं सुरुवातीलाही 1 येत नाही आणि शेवटी पण 1 येत नाही आणि जिथं या ठिकाणी सारखे अंक येत नाहीत, जर या व्यतिरिक्त उदाहरण असेल तर त्याचा घन कसा करायचा ते आपण बघितलं होतं. त्याच पद्धतीने याचा घन करायचा आहे. मग आपल्याला घन करायचा आहे 25चा घन. 25चा घन. चला या ठिकाणी पहिला कप्पे तयार करायचे, त्या ठिकाणी तीच पद्धत आहे. 4 कप्पे केले. चला आता काय करायचंय, ज्यावेळेस असं उदाहरण असेल त्यावेळेस त्याचं घन कसं करायचं. पहिला आणि शेवटचा अंक याचा डायरेक्ट घन करायचा. 2चा घन पहिल्या कप्प्यात लिहा 8 आणि 5चा घन शेवटच्या कप्प्यात लिहा 125. नंतर त्यांच्या खाली 0 देऊन टाकले होते आपण. आता मधल्या कप्प्यात संख्या कशी लिहायची त्याची पण पद्धत मी सांगितलेली होती. काय करायचं आहे, पहिल्या अंकाचा वर्ग करायचा आहे. पहिल्या अंकाचा वर्ग किती येतो, 2चा वर्ग 4 आणि त्याने दुसऱ्या अंकाला गुणायचं आहे. 4 पंचे 20. मग या ठिकाणी आलं 20. पुढे दुसऱ्या अंकाचा वर्ग करायचा आणि पहिल्या अंकाला गुणायचं. दुसऱ्या अंकाचा वर्ग 5चा वर्ग किती आला 25 आणि 25 किती झाले 50. देऊन टाका 50. तीच पद्धत परत मधल्या ज्या 2 संख्या आहेत त्या दोन्ही संख्यांची दुप्पट करून घ्या. मग इथं 20 आहे, 20ची दुप्पट किती आली 40 आणि इथं 50 आहे, 50ची दुप्पट किती आली 100 आली. चला या ठिकाणी डायरेक्ट ॲडिशन करून घ्या. इथे 5शीला 5 नीट लक्ष द्या. इथे 5शीला 5 आपण 125 घेणार नाही, कारण मी सांगितलं होतं की प्रत्येक कप्प्यात या ठिकाणी किती अंक आला पाहिजे, एकच शेवटचा अंक आला पाहिजे, बरोबर. मग या ठिकाणी इथं 5 गेलं. आता शिल्लक किती राहिले इथे 12. 12 हा हातचा आला आणि तो हातचा इकडे मिळवायचा आहे 50. इथं 50. 2शीला 2 बघा. पुन्हा 1 1 आणि 5 6शीला 6. पुन्हा 1शीला 1 पाय केलं. 2शी 2 5 आणि 1 6 1शी 1. पण आपल्याला इथं 162 न लिहिता इथं काय लिहायचे, फक्त 2च लिहायचे. मी 2 इथं ठेवलं, इथं 5 ठेवलं, इथं 16 शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले 16. हे 16 पण ह्याच्यामध्ये मिळवा हातचा. चला करा किती 6शीला 6. परत या ठिकाणी 2 आणि 1 3 आणि 4 7 किती झाले 7. बघा 2 आणि 1 3 आणि 4 7. पण इथं 76 लिहायची नाहीत आपल्याला, फक्त 6च ठेवायचे. यातले 7 इथं मिळवायचे आहेत. चला 7 आणि 8 किती झाले 15. आता
आता इकडे पाठीमागे कुठलाही बॉक्स शिल्लक नाही, म्हणून आपण डायरेक्ट इथं 15ला 15 लिहू शकतो. शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढी काही संख्या येईल तेवढी लिहून टाका बिंदास. चला पुढे या ठिकाणी आता उत्तर लिहूयात आपण. हे 15 परत 6 परत 2 परत 5 बघा 15,625 हा आला 25चा वर्ग. लक्षामध्ये आता काय करणार आपण, पाठीमागे येऊया. दशमलव चिन्हानंतर घर मोजा. किती घर आहे मोजा. दशमलव चिन्हानंतर एकच घर आहे, मग 1 ची तिप्पट करा. किती झाले 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दशमलव चिन्ह हे 3 घर सोडून द्यावं लागतील. 1 2 3 म्हणजे 15 दशमलव चिन्ह 625 हा आला 2.05चा घन. आला लक्षामध्ये. पुढचं उदाहरण बघूयात आपण. पुढचं उदाहरण काय आहे पहा. या ठिकाणी 0.15चा घन. 0.15चा घन करा. या ठिकाणी दशमलव चिन्ह काढून टाका. आपल्याला घन कितीचा करायचा अगोदर 15चा करायचा आहे. 15चा घन कसा काढायचा. परत या ठिकाणी एक क्रमांकाचं जे गणित आहे वरी सगळा. सुरुवातीला इथं काय आलं होतं 1 आलं होतं, म्हणजे सुरुवातीला 1 आलं असताना या ठिकाणी त्या संख्येचा घन कसा काढायचा याच पद्धतीने घन करायचा आहे. कप्पे करून टाका. हा एक कप्पा, हा एक दुसरा, हा दुसरा कप्पा, हा तिसरा आणि हा चौथा. चला सुरुवातीला 1 आलेला आहे, मग लिहून टाका सर. इथं 1 इथं 5. दुसरा अंक किती आहे 5 आहे. दुसऱ्या अंकाचा वर्ग इथं लिहा 25 आणि दुसऱ्याच अंकाचा घन इथं लिहा 125. चला पुढे दोन्ही टप्प्यामध्ये पहिला आणि शेवटच्या टप्प्यात 0 लिहिलं. नंतर मधल्या दोन संख्या प्रत्येक संख्येची दुप्पट करा. 5 2 10 इथं आलं आणि 25 2 50 इथं आलं. चला करा ॲडिशन. चला या ठिकाणी इथं 5ला 5 125 आहे. आपण हातचं 12 घेणार आहे, त्याच्या काही मांडायचं नाही. प्रत्येक टप्प्यात एकच अंक आला पाहिजे, तर लक्षात ठेवा, विसरायचं नाही. या ठिकाणी 12 आहे. 12 इकडे या ठिकाणी मिळून टाका. 5 आणि 2 किती झाले 7 आणि 1 आणि 2 3 आणि 5 किती झाले 8. परत एकदा बेरीज करा. 5 आणि 2 7 आणि 1 8. इथं 87 आलं, पण आपल्याला इथं 5 ठेवलं, इथं 7च ठेवायचं आहे. इथला जो 8 आहे ह्याचा इथं मिळून टाकायचा आहे. 8 आणि 5 1300. 3चा हातचा आला 1 आणि 1 2. इथं किती उत्तर आलं 23 आलं. इथं किती ठेवायचं म्हणून 3च ठेवायचं आहे. हे दोन इकडे मिळवायचे आहेत. या ठिकाणी 2 घेतलं. 2 आणि 1 किती झाले आता सांगा 3. शेवटचा बॉक्स आहे 3ला 3 लिहिलं. बघा इथं 3 आलं, इथं 3, इथं 7, इथं किती आहे 5. लिहून टाका सर. 3 3 7 5 3375. हे या ठिकाणी आलेलं आहे 15चा घन आलेला आहे. आता इथं संपलंय का आपलं उत्तर नाही. आता पुढे दशमलव चिन्हाच्या पुढचे घरं मोजायची, तर दशमलव चिन्ह द्यायचं आहे. मग या ठिकाणी दशमलव चिन्हाच्या पुढची घरं मोजा. किती घरं आहेत या ठिकाणी 2 घरं आहेत. किती घरं आहेत 2. मग 2 ची तिप्पट करा ना. 2 ची तिप्पट किती येईल बेत्रिक 6. म्हणजे दशमलव चिन्हाच्या नंतर एकूण किती घरं आहेत 6 घरं. अगदी बरोबर. मग या ठिकाणी 6 घरं करा. या ठिकाणी जागा नाही, आपण ठरवूया त्या ठिकाणी 6 घरं करायची आपल्याला. बघा 1 2 3 4. आता त्याच्या पाठीमागे 0 किती द्यावं लागतं. मग 6 घरं करण्यासाठी 2 0 द्यावं लागते. मग देऊन टाका 2 0. इथं 1 0 इथे 1 0 आणि त्यानंतर दशमलव चिन्ह आणि पाठीमागे 0 देऊन टाका. हे आलं आपलं उत्तर 0.015 याचा घन आलेला आहे 0.003375. आलं लक्षामध्ये. आता पुढील उदाहरण बघूयात. या ठिकाणी इथे आहे 8.03. 8.03 याचा घन करायचा आहे. तीच पद्धत इथं या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने केलेलं आहे. आता 8.3 म्हणजे 83चा घन करायचा आहे आपल्याला. कितीचा करायचा आहे 83चा. कप्पे करा आणि मांडणी करा. चला या ठिकाणी कप्पा केला आपण. हा पहिला कप्पा आला, दुसरा, तिसरा, चौथा. चला या ठिकाणी काय करायचं आहे बघा. सुरुवातीला 8 आलाय आणि शेवटी 3 आलाय, म्हणजे सुरुवात आणि शेवट एक नाही. या टाईपमध्ये, या दोन टाईपमध्ये या ठिकाणी हा घन बसत नाही. नंतर सारखा अंक आलेला आहे का नाही. इथं 8 आहे, इथं 3 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण त्या टाईपमध्ये पण हा घन बसत नाही. मग हा घन बसतो चौथ्या प्रकारामध्ये, जिथं सुरुवातीला 1 नसतो, जिथं शेवटी पण 1 नसतो, जिथं खाली सारखे अंक आलेले नसतात, त्या ठिकाणी त्या संख्येचा घन आपण कसा केलेला आहे. पहिल्या संख्येचा घन डायरेक्ट म्हटला, पहिल्या अंकाचा घन म्हटला 8चा घन. 8चा घन किती आहे 512. लिहून टाका 512. आलं लक्षामध्ये. नंतर शेवटचा अंक कोणता 3 चा घन मांडून टाका. 3 चा घन किती येतो 27. इथपर्यंत लक्षात आलं. आता काय करायचंय बघा.
या ठिकाणी पहिला जो अंक आहे पहिला किती आहे 8. 8चा वर्ग करा. 8चा वर्ग किती येतो 8चा वर्ग येतो 64. किती येतो 64. मी या ठिकाणी 64 आणि 64 गुणिले दुसरा अंक किती 3. 64 गुणिले दुसरा अंक किती आला 3 करा गुणाकार या ठिकाणी 3 चौक 12. हातच्याला 1 3 साय 18 ने किती झाले 19. किती आला इथं 192. किती आलं 192. काय केलं पहिल्या अंकाचा वर्ग केला गुणिले दुसरा अंक केला 8चा वर्ग 64 गुणिले दुसरा अंक किती 3. 3 चौक 12 हातच्याला 3 साय 18 ने 19 192 आलं. आता तिसऱ्या कोप्यात ती संख्या लिहायची आहे. दुसऱ्या अंकाचा वर्ग करा. दुसरा अंक किती आहे 3 आहे. 3चा वर्ग किती येतो 9 आणि 9 गुणिले 8 9 8 किती झाले 72. आता काय करायचं पहिल्या कप्प्यात 0 शेवटच्या कप्प्यात 0. चला पुढे आता काय करायचंय मधल्या बॉक्स मधल्या संख्या काढायच्या आहेत. 72 दुप्पट करा. बेदोनी 4 आणि बेसंती 14. बेदोनी 4 बेसंती 14. इथे करा बेदोनी 4 परत बेनव 18. हातचा किती आला 1. बेक बेने किती झाले 3. 384. आता ऍडिशन करा बिनधास्त उत्तर येऊन टाका. चला पुढे या ठिकाणी ऍडिशन करूयात. 87 ला 7 इथला हातचा 1 हातचा 2 आला. 2 इथे मिळवायचा आहे. 2 2 4 4 4 किती झाले 8. बघा इथं 7 आलं इथं 8 आलं. 2 2 4 4 8 आलं. परत 7 4 11 हातचा आला 1 1 हे 1 किती झाले 2 म्हणजे इथला हातचा किती आला रे 21. मग या ठिकाणी 21 याच्यात मिळवा. बेरीज काळजीपूर्वक करा. एकाग्र चित्तेने करा. हातचा गेला की तुमचं गणित बोंबललं लक्षात ठेवा. या ठिकाणी गणितामध्ये हातच्याला फार महत्व आहे. एक हातचा चुकलं की आपले सगळे मार्क जातात. मग या ठिकाणी करा बेरीज 1 1 2 3 3 4 किती झाले 7. हातचा आला का इथे नाही. परत हे 8 आणि हे 9 17 17 2 किती झाले 19. हातचा किती आला परत 1 आला 1 3 4 आणि 1 किती झाले 5. परत बेरीज करून बघा 2 1 3 4 7 9 2 11 11 8 19 4 1 1 2 3 5. आता इथे फक्त 7 ठेवायचं आहे. 59 जे आहे ते हातच्या मध्ये घ्यायचे. मग इथे 59 मिळवा करा. 9 2 किती झाले 11. हातचा किती आला 1 1 हे 2 5 2 किती झाले 7 आणि 5 असेल 5. 571 ला 571 इथं लिहून टाका. या ठिकाणी काही फरक पडत नाही कारण शेवटचा बॉक्स मध्ये आपल्याला हातचा पुढे न्यायची गरज पडत नाही. मग सरळ लिहा इथं 571 इथं 7 इथं 8 इथं 7. मी लिहितो या ठिकाणी 571. परत इथं किती आहे 7. परत इथं किती आहे 8. परत इथं किती आलं 7. म्हणजे या ठिकाणी 8.3 याचं जे घन आलेलं आहे याचं घन आलेलं आहे या ठिकाणी 5,71,787. आता इथपर्यंतच आपलं गणित झालेलं नाही. अजून आपल्याला पुढे जायचंय. घरं मोजायची आहे दशांशाच्या नंतरची. दशांशानंतर किती घर आहेत पहा. किती आहे 1 आहे. म्हणजे 1 ची तिप्पट किती आली 3. याचा अर्थ आपल्याला 3 घरं सोडून दशांशांना द्यायचं आहे हे नक्की. मग 3 घरं मोजा 1 2 3. इथं दशांशांना द्या. आपलं उत्तर आलं 571,787. विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेलं गणित हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. 9.2 याचा काय करायचा आहे घन काढायचा आहे. घन काढा आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर पाठवा. भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. घनमूळ कशा पद्धतीनं काढायचं आहे या दशांश पूर्णांकाचा तो टॉपिक आपण पुढील व्हिडिओमध्ये